तर काय म्हणते पब्लिक, आपल्या गॅलरीमध्ये आज आलाय, तुम्ही बघू शकते हा काय आहे बघा. हा आहे वायफाय. एअरटेलचा वायफाय आपण आपल्या गॅलरीसाठी आणला, कारण की खूप नेटचा इश्यू आहे. आपल्याला सुपरफास्ट नेट पाहिजे, म्हणजे हा नेट दणदण चालला पाहिजे. आपण आता सध्या टेस्टिंग करता याची, म्हणजे चालत आहे का नाही आहे. तर कारण जे फिटिंग करणारे आहेत ते नाही आले, कारण ते थोडे काम असल्यामुळे ते नाही आले. फिटिंग का आपल्याला येते, आपल्याला तेवढा समजते, आपण तेवढा अडाणी नाही घ्यावं. आपण स्वतः फिट करणारे आहे एअरटेलच्या वायफाय. बघू त्या हा आहे आपला एअरटेलच्या वायफाय, एक नंबर. आता याची स्पीड वगैरे बघू आपण, याची स्पीड किती वगैरे मिळते. तर आता कंपनी तर आपल्याला म्हटलं आहे की 40 MBPS ची स्पीड आहे आपल्याला. तर बघू, हा इकडे फिरोजला लावलेला, इकडे एंटीना वायफायचा. फक्त याला चालू करायसाठी याला बघू हा किती वेळ लागतो चालू घ्यायला. तर दादांनी म्हटलं की 5 एक मिनिटामध्ये हा चालू होऊन जाईल. चालू करून ठेवा 5 मिनिटं, मग 5 मिनिटामध्ये चालू होऊन जाईल. मग याला आपल्याला लावायचं इकडे, ह्यावाल्या रूम मध्ये लावायचे आपल्या, याला इथे लावायचं, इथल्यात लावायचं याला आपल्याला. म्हणजे कसं आहे, वायफाय इकडे राहील, मग आपण तिकडे बसून सुद्धा वायफाय कनेक्ट करू शकतो. वायफायची रेंज जर खूप दूर राहते. आता याच्यामध्ये कोणता वायफाय यूज केला आहे मला माहित नाहीये. आणि 3 महिने आपल्याला फ्री आहे, बिलकुल फ्री मध्ये किती पण यूज करा. 1000 GB महिन्याला मिळते याच्यामध्ये. तर आता बघू चालू व्हायला जाईल. इंडिया लावलाय आपला. एअरटेलची सर्व्हिस कशी राहते तर बघू आता आपण. हा बघा, हा बॉक्स वगैरे आहे, तिथे एक बॉक्स आहे. 2 बॉक्स मध्ये 2 युनिट आलेले आहेत. आज तुम्हाला मी चालू झाला सांगतो याची सर्व्हिस कशी आहे. तर कमसे कम अर्धा तास झाला, पण हा लाल लाईट जात नाहीये. सरांना कॉल केलं होतं मी, म्हणजे जे फिट वगैरे करतात त्यांना कॉल केलं होतं मी, की कोणता लाईट व्हायला पाहिजे. इथे पांढरा लाईट येवायला पाहिजे म्हटलं त्यांनी, पण इथे पांढरा लाईट येत नाहीये. 5-10 मिनिटं थांब म्हटलं, 5-10 मिनिटामध्ये लाल लाईट येऊन जाईल. पण त्यांना कॉल करतो मी, इथे येईल म्हणतात आणि हा लाईट येतच नाहीये. आता काय झालं माहित नाही. खूप वेळचा मी ट्राय करतो, मला वाटलं कव्हरेज वगैरे बरोबर नसेल. हा एंटीना आपण बाहेर नेलो बघा तुम्ही, आणि हा इथे ठेवला. पॉवर पोर्ट वगैरे सगळं कनेक्ट केलाय. असं काऊन होत मला समजत नाही. काय झालं तर अजून वेट करायला लागेल अर्धा 1 तास. बराबर कॅलिब्रेट व्हायला वगैरे वेळ लागतो, काय लागते. तर तेव्हा मला समजत नाही काय याच्याबद्दल. फिटिंग वगैरे ते येते आपल्याला, पण हा असा अंदरची प्रॉब्लेम समजत नाही. फिटिंग वगैरे पूर्ण येते आपल्याला. काय झालं काय नाही बा. एक वेळ आता अजून एअरटेलवाले सरांना कॉल करून बघतो. घ्या, लाईन पण गेली. आता काय म्हणायचे, आम्ही लाईन वरच कनेक्ट करून ठेवले, लाईनच गेली. भजी फिरने का यहाँ पर भजी, दोनों भाई मिलकर फिरूंगा मैं, भजी फिरूंगा यहाँ पर. खराब हो गया. आता मला वाटलं की पहिला फिटिंग वगैरे करून टाकावा, मग होऊन जाईल. आता फिटिंग पण करून झाले. फिटिंग करून 20 मिनिटं होऊन गेले, पण ह्या बाबाजीची वाट पाहत आहो मी, केव्हा चालू होते. तर बाबाजी लाल लाईटच देत आहे, पांढरा लाईट देतच नाही आहे. चालू होती नाही होत, काय झालं क्यूर येत आहे याच्यामुळे. मला किती वेळची वाट बघत आहो मी. याच्या अक्षर नावही दिसत नाही. आता आतावर याचं नाव दिसत, याचं नाव पण दिसत नाही आहे. आता काय करावं, याची फिटिंग वगैरे सगळं ओके केले मी बघा. वायरची फिनिशिंग वगैरे तुम्हाला दाखवतो मी. बाहेरचं एंटीना कुठं लावलं तर एंटीना वगैरे सगळं फिट करून झाला माझा बघा. तुम्हाला दाखवतो फिटिंग वगैरे ओके. आवाज चालू तर व्हायला पाहिजे, चालू पण व्हायला नाव नाही घेत आहे बघा. एंटीना मी इथे लावला बघा, आहे आपला एंटीना. एक नंबर. म्हणजे कसं टावर ह्या साईडला टावर आहे, त्याच्यामुळे त्या साईडला मी एंटीना टोन बघू शकता. आता एंटीना वगैरे सगळं लावून झाला, पण हा चालू व्हायचं नाव नाही घेत आहे. आता कधी चालू होते कधी नाही, आता आज होते का नाही होत. मी कस्टमर केअर मध्ये कॉल करून करत नाही गेलो, तर कधी चालवते कधी चालवते म्हणून कस्टमर केअर म्हणजे होईल थांबा वेळ घ्या. किती वेळ घ्यायचं काय, 1 तास 1-2-3 तास येत आहे, पूर्ण दिवस दोन यायला चालू व्हायला. पण मोबाईल चालू व्हायचं नाव घेत नाही. आता बघू, आता अजून थांबतो 1 तास. चालू होईल तर ठीक, नाही फेकल्याशिवाय ठेवणार नाही मी. आता आपण सरांना तर कॉल दिला, पण सर म्हणत आहेत की जो पिन राहते मागं वायफायच्या, ते पिन वगैरे खराब झाले असेल, तर कोणता कॅमेरावाला वगैरे ओळखीचं काम करणारा असेल तर त्याला बोलावं म्हणतात, आणि ते पिन डबल चेंज कर म्हणतात. आता नवीनच सगळं सामान, नवीन वायफाय, नवीन सगळं, अमका धमका सगळं नवीनच आहे, तरी हा असं खराब होईल का, मला विचार येते. आता ते पिन घेऊन आला लागेल स्वतःच्या पैशांनी, आणि तिथे लावा लागेल मिस्त्री बघा. तसा लफडेबाज काम आहे, काही पटत नाहीये मला ना.